या देवी सर्वभूतेषु कन्यारूपेण संस्थितां नमस्तस्ये 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 नमो नमः. कन्या रूपातील देवीमातेला नमस्कार, अनेक नमस्कार. भक्तांनो, आज आपण कन्यापूजन विधी, कन्यापूजन केल्याने काय फलप्राप्ती होते आणि ते कसे करावे याबाबतची माहिती घेणार आहोत. देवी दुर्गा साक्षात शक्तीचे रूप आहे. देवीची पूजा केल्याशिवाय शक्ती प्राप्त होत नाही. लहान बालिका हे दुर्गा देवीचे रूप मानले जाते. म्हणून बालिकेची म्हणजेच कुमारिकेचे पूजन फार महत्त्वाचे आहे. या पूजनाने ऐश्वर्य, सुख, शांती, समाधान, सिद्धी, विद्या, आयुष्य प्राप्त होते. हे कन्यापूजन 9 दिवस उपवास करणाऱ्यांनी करावे. त्याचप्रमाणे जे फक्त उपवास पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी करतात त्यांनी सुद्धा करावे. तसेच काही कारणास्तव जे उपवास करू शकत नाही अशा भक्तांनी सुद्धा हे कुमारिका पूजन अवश्य करावे. कारण हे पूजन केल्यामुळे नवरात्र उपवासाचे पूर्ण फळ आणि पुण्य लाभते. काही ठिकाणी कन्यापूजन पहिल्या दिवसापासून केले जाते. म्हणजेच की जसे की पहिल्या दिवशी 1 कन्यापूजन, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 असे 9व्या दिवशी 9 कन्यापूजन केले जाते. काही ठिकाणी 7व्या, 8व्या किंवा 9व्या दिवशी 9 कन्यापूजन केले जाते. हे कन्यापूजन करताना आपल्याला विशेष दक्षता पण घ्यावी लागते. ती म्हणजे आपल्या घराचं पावित्र्य राखावं लागतं. अर्थात कन्या म्हणजे मुली यांना साक्षात देवीचे रूप मानले जाते. त्या समस्त सृष्टीची शक्तिरूप आहेत. कन्येचे पूजन केल्याने काय फलप्राप्ती होते ते पाहूया. देवी भागवत पुराणानुसार कोणत्या वयातील कन्येचे पूजन केल्यास काय फळ मिळते याबाबत माहिती आहे. वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीचे स्वरूप मानण्यात आले आहे. 2 वर्षाच्या मुलीला कुमारी म्हणतात. त्यांच्या पूजनाने दुःख, दारिद्र्य, शत्रुपीडा नष्ट होते. धन, विद्या, आयुष्य आणि शक्ती लाभते. आणि त्यांच्या पूजनाचा मंत्र आहे ओम कुमारिकाय नमः. 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात. यांच्या पूजनाने सुख, धनधान्य वृद्धी होते. पुत्र पौत्रादी सुख लाभते. आणि मंत्र आहे ओम त्रिमूर्तये नमः. 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात. यांच्या पूजनाने विद्याप्राप्ती, विजयप्राप्ती, यश लाभ होतो. आणि मंत्र आहे ओम कल्याणे नमः. 5 वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात. यांच्या पूजनाने रोगनाश होतो, पीडा कमी होतात. मंत्र आहे ओम रोहिणे नमः. 6 वर्षाच्या मुलीला कालिका म्हणतात. यांच्या पूजनाने शत्रुनाश होतो, विजय प्राप्त होतो. आणि पूजनाचा मंत्र आहे ओम कालिकाय नमः. 7 वर्षाच्या मुलीला चंडिका संबोधले जाते. त्यांच्या पूजनाने धन, ऐश्वर्य प्राप्त होते. त्यासाठी मंत्र आहे ओम चंडिकाय नमः. 8 वर्षाच्या मुलीला शांभवी संबोधले जाते आणि यांच्या पूजनाने दारिद्र्य दुःख दूर होते, शत्रुनाश होतो, सिद्धी प्राप्त होतात. आणि मंत्र आहे ओम शांभवे नमः. 9वी मुलगी आहे दुर्गा. आणि दुर्ग्याच्या रूपातल्या या मुलीची पूजा केल्याने स्वर्गीय सुख प्राप्त होते. मंत्र आहे ओम दुर्गाय नमः. अशा प्रकारे 9 कन्या, 2 बालक यांचे पूजन काही ठिकाणी केले जाते. हे 2 बालक म्हणजे एक आहे गणेश तर दुसरा बालक भैरव अवतार मानला जातो. हे कन्यापूजन कसे करावे चला तर पाहूया भक्तांनो. कन्यापूजनाकरिता आपण स्वच्छ स्नानादी कर्म आटोपून आपल्या ओळखीच्या नातेवाईक किंवा गरीब गरजू अशा वरील उल्लेखलेल्या वयाच्या मुलींना आमंत्रण द्यावे. कन्या घरी येताच उत्साहाने त्यांचे स्वागत करावे. त्यांना बसण्यासाठी आसन ठेवावे. त्याभोवती रांगोळी काढावी. कन्या आपल्या इच्छेप्रमाणे किंवा ऐपतीप्रमाणे बोलवल्या तरी चालतात. म्हणजे सगळ्यांनीच शक्य नसेल तर 9 बोलवण्याची आवश्यकता नाही. 1 कन्या बोलवली तरीसुद्धा तेच फल प्राप्त होते. कन्यांना आसनावर बसवून श्रद्धापूर्वक त्यांचे पाद्यपूजन करावे. पाय धुवून त्यावर हळद कुंकू लावावे, फूल वाहावे, अक्षता वाहाव्यात. त्यांचे पूजन करून कुमारिकांना खीरपुरीचा जेवण द्यावे. पूजा करताना ओम कौमार्य नमः हा मंत्र जप करावा. मुलींना यथाशक्ती भेटवस्तू द्याव्या, दक्षिणा द्यावी, पानाचा विडा द्यावा.
त्यांचे चरणस्पर्श करावे आणि प्रेमपूर्वक आणि आदराने पाठवावे. कुमारिका पूजन शक्यतो आपल्या रूढी परंपरा, कुलाचार, कुलधर्म याप्रमाणे करावेत. हे पूजन यथाशक्ती करावे. या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे. उणे-दुणे बोलू नये. आपल्या घरी आलेल्या मुली लहान असल्या तरी त्या दुर्गा मातेचे रूप आहे हे मात्र कधीही विसरू नये. याद्वारे आपल्यास हाच संदेश दिलेला आहे की महिला या कोणत्याही वयाच्या असल्या तरी त्या पूजनीय आहेत आणि त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. हा उत्सवच नारी शक्तीचा आहे. या पूजनाने म्हणजेच या कन्यापूजनाने आदिशक्तीचे शुभ आशीर्वाद लाभतात. धन्यवाद. आपणा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.